कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं आयुकामार्थसिद्धये लंबोदरं पंचमं च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत् गणपति स्तोत्रं अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। काल आपण असं पाहिलं की द्वेषामुळं आयुष्याची हानी होते। आता तुम्ही म्हणाल की आमचं जर 80 वर्ष आयुष्य ठरलं आहे तर मग हानी काय होणार आहे? तर मनुष्य जर दुसऱ्याचा द्वेष करत असेल तर त्याच्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत जाते, बुद्धीच्या ठिकाणी विस्मृतता येते, मनाच्या ठिकाणी भ्रम येतो आणि चित्ताच्या ठिकाणी बेचैनता येते। द्वेषानं आयुष्याची हानी होते। याच्याकरता भोजराजाने एक प्रयोग केला होता की लोक जगात विद्वान होतात पण द्वेष का सोडत नाही? मग त्यांची दुर्दशा दिसते। बरेच लोक विद्वान आहे बा, पण शेवटी त्यांची दुर्दशा झाली आहे। मग या दुर्दशेचं कारण शोधलं पाहिजे। विद्वान आहे, आचरण चांगलं आहे, मग दुर्दशा का होते? इतकं दुर्भाग्य का? बरेच आपण विद्वान पाहिले की त्यांची शेवटी दुर्दशा झाली, तर त्यांच्यामध्ये अंतरात द्वेष निर्माण होतो। तर एकदा भोजराजानं 2 विद्वान लोकांना बोलवलं एकाच वेळेस, आणि दोन्ही विद्वानांची राहण्याची व्यवस्था एकाची इकडे गेली आणि एकाची इकडे गेली। आणि त्यांना सांगितलं की राजे तुम्हाला स्वतः भेटायला येणार आहे, तुमची पूजा वगैरे करणार आहे। आता राजा आपली पूजा करणार म्हणून सगळे असे दोन्हीचे दोन्ही त्याच्यावर हॉलमध्ये तो असा, याच्या हॉलमध्ये तो असा। राजा गेला, पूजा केली, हार घातले, मुद्रा वाढल्या, म्हणाले ते तुमच्याबरोबर आलेले ते विद्वान काय गाढव आहे म्हणे, त्याला काही येत नाही म्हणे। भोजराजाने पाहिलं की द्वेष तर आहेच, मग यांची पूजा आटवली, आता त्यांची पूजा करतो म्हणे। काय गाढवाची पूजा करतो म्हणे?
स्वतःची झाली होती, त्यांच्याकडे गेले, पूजा वगैरे केली. तुमच्याबरोबर जे आले ते विद्वान बैल आहे म्हणे नुसतं. दोघही विद्वानांची तपासणी केली राजानं. विद्वानांची तपासणी. आता सुद्धा तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार बोलवा ना, त्यांना म्हणा ते मागच्या त्याचं गाणं आहे नुसतं असंच बोलेल तो. काही गरज आहे का? तो मागच्या वेळेस आला तर करून गेला, तुला करायचं आहे करू. म्हणून मी नेहमी सांगतो, एकदा गेलं ना त्या ठिकाणी पुन्हा जाऊ नये. पण हे काय करता, पुढच्या वर्षात नारळ आताच घेऊन गेला, आठवतं ना? पुढच्या वर्षाचं नारळ तिथेच घेऊन येत होते आणि त्यामुळे पायमल्ली होते. तुमची तर उद्या, पण तुमच्याबरोबर ज्ञानाची पायमल्ली होते. की रे सांगणारे असेच असतात. आपण आपली मर्यादा राखून करावी, जो तो ज्याच्या. मग राजाने काय केलं, बैल आणि गाढव दोन जेवणाचे ताटं गेले. तुमच्या रूममध्ये ताटं येतील म्हणे आता तुम्हाला जेवायला सुद्धा. आता काय अन्न येतं, गाढवाचं अन्न भरलं एका ताटात, वरतून झाकलं. ज्याला गाढव म्हटलं त्याच्याकडे ते ताट पाठवलं आणि ज्याने बैल म्हटलं त्याच्याकडे ते झालं. ताटं ठेवून शिपाई निघून गेले. यांनी उघडलं गाढवाचं जेवण, बैलाचं जेवण. दोघंही उठले. दोघांच्या लक्षात आलं आपण एकामेकाचा द्वेष केला म्हणून राजाने आपल्याला. कारण विद्वानांची परीक्षाच घ्यावी लागते. शब्दाने पांडित्य सांगता येतं, पण द्वेष विसरावा लागतो. जेव्हा द्वेष तुम्ही विसराल तेव्हा देवाचा विसर पडत. नुसतं असं म्हणून चालणार नाही, विसरण पडावा माझा देवा तुम्हासी पुढे भार बोलो काही अवघे पायी विदित. तर द्वेष कोणी, जो तो ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे जगतो, जो तो ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे जगतो. म्हणून द्वेषानं आयुष्य कमी होतं. पहा केवढा मुद्दा आहे. हे जे षडरिपू आहे, राग द्वेष, हे जे वैरी सांगितलेले आहे, हे समजून घेतले तर नक्की लक्षात येईल. पहा तुम्ही घरात दोन जावा असतात, एक जाऊ द्वेष करत नाही, दुसरी द्वेष करते. ती हौशीने वेगळी निघते द्वेष करून, पण ददाती तिची होते, हिची होतच नाही. शेवटी हिलाच तिच्या मदतीला जावं लागतं. तेव्हा म्हणते नाही मला माझं चुकलं. व्यवहारातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. कारण द्वेषानं देशसुद्धा बिघडतो. पाहा तुम्ही. म्हणून एक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहे, त्यांना परवा विचारलं सगळ्यांनी, किंवा तुम्ही इतकं टाकून का बोलतात कीर्तनात? तर म्हणाले कोण बोलेल, बापाचं ऐकत नाही म्हणे तुम्ही, आईचं ऐकत नाही, बायकोचं ऐकत नाही, मग तुम्हाला बोलेल का? म्हणून मी बोलतो म्हणे समाजामध्ये टाकून. आणि खरंच सुंदर बोलतो तो ग्रस्त. बोलतो म्हणजे बोलतोच तो. कारण मग समाजामध्ये समाज सुधारवण्याकरता बोलावं, कोण बोलणार आहे? कोणाचंच ऐकत नाही तुम्ही. नाही म्हणे मग लोक सुधारता का नाही म्हणे सुधारता का नाही ते तुम्ही तपासा, पण सुधारवायचं काम आमचं आहे. आमचं आहे मॅडम. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आमचं कामच ते आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने 16व्या अध्यायामध्ये 129वी ओवी, परिधातिया पाया पडता न उठे गतू पंडू सुता, तैसी न उपजे उपजिता क्रोध मार्गी. अरे स्वरूपाची स्थिती माणसाला कळाली पाहिजे. मनुष्याच्या आयुष्यात अतिमहत्त्वाचं अमूल्य गेलेले दिवस आयुष्यात ब्रह्मदेवाला सुद्धा परत मिळत नाही. मग ब्रह्मदेवाला मिळत नाही तर आपल्याला मिळतील का? तर याच्याकरता
उपनिषदामध्ये एक दृष्टांत आहे. एक श्रीमंत मनुष्य होता, त्याला संतती नव्हती. दैवयोगानं त्याची पत्नी त्याच्या आधी गेली. संपत्तीला वारस जर लावलं नाही तर संपत्ती सरकार जमा होणार होती. याने वैद्याला विचारलं की महाराज, माझं आता काय करायचं, माझं आयुष्य काय? म्हणे शेठजी, तुम्ही केव्हा जाल याची गॅरंटी नाही आहे, कारण तुमची आशा सगळी संपली आहे. आशा संपली आहे आणि तुम्ही उदास झाले. काय झाले ते? कारण संतती नाही, पत्नी गेली. पत्नी असेपर्यंत मनुष्य कमी उदास असतो, किंवा पती असेपर्यंत मनुष्य कमी उदास असतो. हा निसर्गाचा नियम आहे. प्रकृती आणि पुरुष एकमेकावर अवलंबून आहे. तर तुम्ही आता असं करा, एक तर कोणाला दत्तक घ्या, नाही तर हे कोणाला तरी लिहून द्या. तर वैद्य मोठ्या विचारायचे होते. नाही लिहून द्यायचं, सरकार जमा झाली तरी सदुपयोग होईल म्हणे, तुमच्या संपत्तीचा दुरुपयोग होणार. कारण सरकारकडे जमा झाल्यावर कुठल्या न कुठे त्याचा सदुपयोग होतो. आपल्याला असं वाटतं की उपयोग होत नाही म्हणून. त्या काळात असे लोक नव्हते की सगळंच खाऊन जातील, असे लोक नव्हते. त्यावेळेस काकाने, म्हणजे श्रीमंत माणसाने आपल्या पुतण्याला बोलवलं. पुतण्या होता. म्हणे, बाबा तू वकिलाकडे जा आणि वकिलाकडून बक्षीसपत्र लिहून घे सगळं. आता वैद्य म्हणता मी राहणार नाही, आणि लिहून आण आणि माझी सही कर, जा म्हणे. हा वकिलाकडे गेला. वकील पहिल्या दिवशी भेटले नाही, दुसऱ्या दिवशी म्हणे करून काय गाय काका अजून चांगले आहे. असं करत करत 15-20 दिवस गेले. 15-20 दिवसात काकाचा दिवस येऊन ठेपला. $50 लाखाची प्रॉपर्टी होती. जसं वकिलाने म्हणजे मुक्त्यारपत्र लिहिलं, मृत्यूपत्र लिहिलं आणि हा सही घ्यायला येणार तोपर्यंत वैद्याने सांगितलं की बाबा गेले. झाले पंचायत. बरं, तेव्हा इतके काही बेकूफ पुतणे नव्हते की अंगठा गुच्चूप टोकून घेऊ. इतके बेकूफ नव्हते. आता जितके आहे तितके आपण काय काय केलं ते तपासून घ्या. त्याने वैद्याला फोडायचा प्रयत्न केला की काका 5-1 लाख रुपये तुम्हाला देईल, बाबाला असं काही औषध द्या की 2-4 तास शुद्धीवर येतील असे. म्हणे तुम्हाला सगळं गावचं गाव माझ्या नावावर करून दिलं तरी असं काही औषध नाही आहे की मी शुद्धीवर आणू शकतो. शेवटी संपत्ती सरकार जमा. लक्षात आलं का? कशाकरता उपनिषद सांगितलं आहे की मनुष्याने हयातीत त्याचा सदुपयोग केला पाहिजे. कारण आयुष्याचा भरोसा हे कधीच करायला पाहिजे होतं. हे कधीच करायला पाहिजे होतं ना. आपला विषय काय चालला आहे? आयुष्य एवढा श्रीमंत असल्यावर स्वतःच्या संपत्तीचा सदुपयोग होऊ शकला नाही इच्छेप्रमाणे. सरकार जमा झाली तरी सदुपयोग आहे, पण ती इच्छा आहे का आपली? सरकारचं बुडवायची इच्छा असते आपली. आता महादेवाचं मंदिर आहे तिथे साप तर असणारच. ऊन किती आहे, थंडगार. तर तुकाराम महाराज याच्यावर म्हणतात, आयुष्य संपले म्हणजे सगळं संपलं, शिवाय हेही थांबत नाही. ते म्हणतात, काळा जपतसे महा स्वहिताचा घोर वहा,
ध्यानी राहिला श्रीहरीच्या, तर केव्हा काळ सार्थक होईल म्हणे, श्रीहरीच्या ध्यानात राहिले तर. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्य विषयात खर्च करता, विषयाची चरमणी होता, केली आयुष्याची गाळणी. काय केली म्हणे तू शेवटी? गाळणी करून टाकली. पहा ना तुम्ही, आपण सगळ्या संसारापायी सगळे गात्र ढिले करून टाकतो. वडिलांकडून बाजारात जावलं जात नाही तरी मुलगा म्हणतो हे घेऊनच या बाबा, हळूहळू आणा ना. लागेल तर रिक्षा करून घ्या. त्याचं कारण आहे. पुष्कळ लोक मला मागे म्हणा, आता कोणी म्हणत नाही, कारण आता जास्ती चिटकलेले लोक आहे संसाराला. पूर्वी काही काही लोक म्हणजे काय दादा अजून सुटत नाही. म्हटलं तुम्ही असं करा, एक दिवशी बाजाराला जाताना सगळे पैसे मंदिरात टाकून द्या ना, हरून गेले सांगा आणि पिशव्या का मी गोंदा घरी, पुन्हा तुम्हाला कोणीच पाठवणार नाही म्हटलं बाजारात. म्हणजे पूर्वी लोक असे होते. आता इतके चिकट आहे की याचे वाचू का त्याचे वाचू का मुलीचे वाचू, म्हणजे पोरांचे वाचवतं मुलींचे वाचवतं ते आणखीन ओझे वाहून वाहून. म्हणजे त्याचं कारण काही चिकट आहे नाही. पूर्वी लोक इतके चिकट नव्हते की झंझाल सुटावा असं वाटत होतं त्यांना. कारण हे कितीही केलं तरी या संसारात सारवासारव किती केली तरी ती होतच नाही. बरं आपण सारवासारव केली तर ते बेसावध होतात, पुढे पुन्हा तो नाश होतो. आणि मग आपण गेल्यावर ते काय म्हणतात, त्यांनी काहीच करू दिलं नाही ना आपल्याला, म्हणून तर आपण असे राहिलो. आणखीन त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी असं बोलतात ते, कारण त्यांना त्याची काही गमत नाही ना. वृद्धापकाळात या लोकांना निवृत्तीचं सुख द्यावं असं पुत्रांची अपेक्षा नाही आहे. उलट आहे तेवर जेवढे वापरता येतील तेवढे वापरले पाहिजे. आता एवढं प्रवचन ऐकून सुद्धा वडिलांना विश्रांती मिळाली तर समजा फायदा झाला, नाही तर प्रवचनाचा काय उपयोग आहे. असं आहे ते. म्हणून ते म्हणता आणखीन आयुष्याच्या गणनेत मनुष्य संसारात कसा वागतो हे नीती गोष्टीमध्ये एक गोष्ट सांगितली आहे. एकदा राजा शिकारीला जंगलात गेला. रात्र झाली. राजाने विचार केला आता थांबायचं कुठं. ते एका शेतकऱ्यात घर होतं. त्या शेतामध्ये राजा राहिला. शेतकऱ्याने राजाची सोय छान ठेवली. राजाची त्या एरियामध्ये चंदनाची जमीन होती. ती जमीन राजानं त्या शेतकऱ्याला सांगितले की तू ही चाल वापर. आता याला चंदनाचं ज्ञान नव्हतं. याने काय करावे, रोज लाकडं तोडावे, जाळावे आणि कोळसा बाजारात विकायला द्यावा. कारण ज्ञानच नाही ना की चंदन जास्ती भावात विकलं जातं असं नाही. मग कोळसे विकावे त्याने, कोळसे चंदनाचे कोळसे करून विकावे. असं करता करता त्याला जास्त पैशाची गरज पडली आणि एका माणसाला चंदनाची गरज पडली. तेव्हा याने हे चंदनाचे लाकडं त्याला दिले. त्याने 100 पटीने पैसे दिले. शेतकरी म्हणे इतके पैसे. म्हणे मग तू काय करतो. म्हणे मी हे जाळतो मग कोळसे विकतो. अरे रे 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 रे. तसा मनुष्य आयुष्याचा काय करतो, नाश कोळसा. या देहाने परमार्थ करून भगवंताची प्राप्ती करायची ऐवजी आयुष्य मोलाचे आयुष्य लावा प्रभूचरणी असा सिद्धांत आहे हा. याच्याऐवजी तो त्याची काळजीच वाहत बसतो. वृथा वाहणे सर्व संसार चिंता. आता काल वारा सुटला समजा. असा वारा आपला मुलगा कुठेतरी लांब राहतो. आपल्या डोक्यात लगेच विषय येऊन जातो. त्याने ते दरवाजे लावले की नाही, पोरं घरात आहे का नाही, हे कारण नसताना ते सगळं चित्र उभं राहून जातं. बरं तेवढ्या वेळामध्ये फोन लावायचा बी प्रयत्न करतो मनुष्य, तोही बी लागत नाही. तोही संताप येतो.
काय कामाचं आहे डबडं, ऐन वेळेवर उपयोगी पडत नाही. बोलत त्यावेळेला थोडंसं हरिभजन करून देवा सगळ्यांना सुखी ठेव असं म्हटलं तर ते पथ्यावर पडेल, आपल्याही आणि प्रजेच्याही. पण हा वृथा वाहणे सर्व संसार चिंता, कारण याचा स्वभाव जो होऊन जातो. पण कोणी कधी सांगितलं भुसावळला आपलं कोणी नसतं की तिकडे खूप नुकसान झालं? हा होतं असं. म्हटलं पालला झालं, नेहमीच होतं. आणि पालला कधी जावंही असतं तर नुसतं साडू असतात असं आहे ते. मनुष्याची जी चिंता वाहतो, यांना काय सांगायचं आहे, चिंता आणि द्वेष हे दोन्ही एकात बांधलेले आहे. चिंतेने सुद्धा क्षीणता येते. चिता चिंता समायुक्ता बिंदुमात्रेण विशेषता. चिता दहते निर्जीवम, चिंता सजीवम. असं आहे. म्हणून हे सिद्धांत कळाले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य किती महत्त्वाचं आहे आणि ते कशासाठी खर्च केलं पाहिजे याची किंमत कळाली पाहिजे. आणि ही जर कळाली नाही तर मग काय होतं, हे नाथ महाराजांनी भागवतामध्ये आयुष्याचं वर्णन लिहिलं आहे. छेदोनिया आळसासी दौडोनिया निद्रेसी, आत्मचिंतन अहर्निशी अश्रमी साधावे. 9वा अध्याय 340वी ओवी. छेदोनिया आळसासी म्हणजे काय करायचं, आळस सोडायचा. अहो माणसाला हात वस्तू उचलायला दिले, पण पहा तुम्ही अंगपुसाचा रुमाल आसन पायाने उचलतं ते. आणि जे पाय चाला करता दिले, पान खायला सुद्धा गाडीवर जातो. म्हणजे ज्या ठिकाणी पायाचं काम आहे त्याकडून पायाचं काम करून घेत नाही, ज्या ठिकाणी हाताचं काम आहे तिथून पायाने काम करून घेतो. बॉल मारायचा असेल तर पायानं मार भाऊ. आधुनिक दृष्टांतही खूप आहे जगामध्ये, पाय ना तुम्ही. म्हणून ते म्हणतात की आळसाने आता वस्तू उचलणं हा आळसच झाला आहे. जिथली वस्तू तिथेच पडू देतात आणि करू हे काम लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आळस आणि दौडवणीया निद्रा विनाकारण झोपायचं नाही. आळस आणि निद्रा ह्या जर जास्त वाढल्या तर प्रमाद निर्माण होतो शरीरामध्ये. आणि प्रमादाचं पहिलं तत्व असं आहे की माणसाची वाणी बिघडते. इतकुशाही कारणाहून चिडतो तो, क्षुल्लक कारण असतं, चिडून जातो. आळस आणि प्रमाद म्हणजे आळस आणि निद्रा या दोघांमुळे तो प्रमाद निर्माण होतो आणि प्रमादामुळे शब्दछल सुरू होतो. प्रत्येक शब्दाचा तू असं बोलला, तू असं घे, सहज बोलून जातो माणूस. आणि त्याचा विपर्यास हे आळशी आणि जास्त झोपणारे लोक विपर्यास काढतात. आणि जे करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, आत्मचिंतन अहर्निशी. तुम्ही आत्मचिंतन करू नका, पण व्यवस्था आणि व्यवस्थापनाची चिंता ठेवा. आता पावसाळा आहे, दरवाजे व्यवस्थित लावले पाहिजे, खिडक्या लावून घेतल्या पाहिजे. अर्ध पाणी घरात येतं ना, गहू सिमेंट ओलं होऊन जातं. त्याच्यावर काही झाकलं पाहिजे. ह्या ज्या व्यवस्था आहे आणि व्यवस्थापन आहे याच्यामध्ये तरी वेळ घाला, म्हणजे ते तरी नुकसान होणार नाही. आत्मचिंतन हा फार मोठ्यांचा प्रश्न आहे. आपलं घर आहे, नुसती खिडकी उघडी राहून गेली तरी पाणी आत घुसून जातं, वारा आत घुसून जातं, नुकसान होऊन जातं. ते वेळोवेळी व्यवस्थित लावलं पाहिजे.
म्हणून ते म्हणतात, आता याच्यामध्ये 3 रस आहे. नाथ महाराजांनी परमार्थात आयुष्य कसं घालवावं याच्याकरता 3 तत्त्व सांगितले आहे. त्याच्यामध्ये संसारामध्ये 3 तत्त्व आहे. अनुक्रमे वीर रस, शृंगार रस आणि करुणा रस. क्षत्रियाला वीर रस आहे, साधारण संसारी माणसाला शृंगार रस आहे, आणि जे परमार्थात आहे यांना करुणा रस. नेहमी जसं जसं मनुष्य म्हातारा होतो तसं करुणाप्रधान झालं पाहिजे ते. म्हणून समर्थांनी संध्याकाळी करुणाष्टकाची निर्मिती केली आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताची करुणा भाकलेली आहे. पहा तुम्ही, शेवटची विणवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित तुका म्हणे करतो पाय. हा अभंग झाल्यावर एकमेकाला टाळ मारून भेटतं संतापात. पहा तुम्ही, म्हणजे करुणा रस आला का? नुसतंच म्हणायचं म्हणून परंपरा आहे म्हणून म्हणायचं नाही. जसे करुणा अभंग अनुदिनानुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. आज मी परवाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं ना, त्या लोकांना ते गुरुचे अभंग येत नव्हते, ते पटापट तिकडे होऊन गेले. युक्ती केली की हे जात नाही ना आता, अरे मोठ्यानं म्हणा म्हटलं. त्यांनी पाहिलं की गुरुचे अभंग चालले, आपल्याला तर काही येत नाही, ते हळूहळू तिकडे चालले गेले. असं आहे ते. शांतता झाली की नाही आपल्याला, नाही तर ते बिलकुलच उमजू द्यायचे नाही. म्हणजे ही करुणा आहे. आपला जो स्वर आहे गुरुपरंपरेचे अभंग म्हणण्यात, आता आपण म्हणतो पण आपलं, पण एकदम येणारा माणूस एकदम, आत्ता वरात आली होती बघा, आणि तुमचा हनुमान चालीसा चालला होता, ते सगळेचे सगळे तिथून टाळ्या वाजवायला लागले होते. सगळे वराती. माझं लक्ष होतं, मी सोहळ्यातून कपडे ठेवून चाललो होतो. पहा झाला काय प्रभाव आहे म्हटलं. सगळे आता तेही हिंदी होते, त्यांनाही हनुमान चालीसा पाठ होतं, पण आल्याबरोबर त्यांना हनुमान चालीसा ऐकायला मिळाल्याबरोबर लगेच ते बिलकुल पटकन निघाले ते दर्शन करून, रेंगाळले नाही. रेंगाळले तरी आपलं हिंदी आणि त्यांच्या हिंदीत फरक होता, कारण आपण काही शब्द उच्चारतो हिंदी, ते थोडे अशुद्ध असतात. त्यांना ते राजस्थानी असले सगळ्यामुळे त्यांच्या ते अनुकूल होते ते, पण त्यातल्या त्यात ते रमून गेले. कारण तो जो स्वर होता तुमचा एकसारखा म्हणण्याचा, त्याचा तो प्रभाव होता. म्हणून कोणतंही स्तोत्र किंवा कोणतंही अभंग ह्याला स्वर दिला पाहिजे, त्याला कर्कश वाणीने देऊ नका. आता मारुती रायांचं स्तोत्र आहे, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. स्वर दिला की कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा भृगुटी जळाली. स्वर दिला म्हणजे त्यात करुणा उभी राहते. आपण जरा असं म्हटलं वर कर्कश वाणीनं, हे कंटाळ वाणीनं, ते कोणी कोणी काय संध्याकाळच्या आरतीच्या नंतर आपल्या लाईन सोडून म्हणायला लागला की लगेच त्याच्याकडे लोक पाहतात. त्याचं कारण आहे ना, तो अबद्ध म्हणतो. स्वर ज्यांचा चालला आहे स्वर, त्या स्वरामध्ये म्हणत नाही, म्हणून लोक तिकडे पाहतात. म्हणून वीर रस, शृंगार, संसारामध्ये थोडाफार शृंगार रस असावाच लागतो, नाही तर संसार राहणार नाही तो. आणि करुणारस, रणी निघावया शूरासी, न जाणिता परचक्रासी, विसावा नाही क्षत्रियासी, तेणे वेगी साधावे. काय लिहितात नाथ महाराज? ब्राह्मण होते पण क्षत्रियाचा नियम लिहितात, लक्षात ठेवा. साधावया आत्मलग्न. आता अध्यात्म लोकांविषयी लिहितात, ज्यांना आत्म्याचं लग्न साधायचं आहे, म्हणजे आपली बुद्धी आत्म्याशी संलग्न झाली पाहिजे. भावार्थ रामायणात सुद्धा असं लिहिलं आहे, साधावया आत्मलग्न. आणि एकनाथी भागवतात सुद्धा लिहिलं आहे त्यांनी, सावधान बीजावराचे मन. हे जे हा वर जो आहे, मनुष्य जो आहे,
याचं मन सावधान पाहिजे, कारण ते आत्म्याशी संलग्न झालं पाहिजे. म्हणजे मन काय झालं पाहिजे? अंतर्मुख. आपलं मन काय आहे? बहिर्मुख. बहिर्मुख आहे ते. तेने साक्षेपे आपण सायुज्य लक्षण साधावया. तुम्हाला भागवतात घेऊन जातो. शुकदेव राजा परीक्षिताला भागवत सांगत असताना सांगतात, राजा तुझ्या आजोबाने, पंजोबाने, आजीने, पणजीने किती संतांची पूजा अर्चा केली आहे? म्हणे भरपूर. मग तू त्या घराण्यातला होता ना? म्हणे हा. मग त्या दिवशी त्या संताच्या गळ्यात तो मृत सर्प का टाकला तू? तर ते तुझं प्रारब्ध होतं. पण मला इथे कोणी पाठवलं आहे? ऐक, तुला भागवत सांगायला मी येणार आहे. तुला माहिती होतं का? नाही. तुला एवढं माहिती होतं, सगळ्या लोकांना माहिती होतं, राजा परीक्षित हा भक्त आहे, याला महापुरुष येणार आहे सांगायला, एवढं माहिती होतं. पण मी येणार आहे कोणालाच माहिती नव्हतं. माझ्या बापाला माहीत नव्हतं म्हणे, व्यासांना. पण राजा परीक्षिताला कोणीतरी महापुरुष ज्ञान सांगणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं, म्हणून ते आले. पण मला तुझ्याजवळ कोणी पाठवलं? तू भगवंताचं स्मरण केलं म्हणून भगवंताने तुझ्या वर्ण सुधारण्याकरता मला तुझ्याकडे पाठवलं आहे. वा, तू भगवंताचं स्मरण केलं. तो उद्धवाने तुला भागवत सांगितलं. आता कावळे गुरुजीने वाचलं बघा ते. उद्धवाने तुला भागवत सांगत असताना भागवत ऐकायला बसूनही दिलं. उठून जा म्हणे राजे, तुम्ही या वयात भागवत नाही ऐकायचं. म्हणे मी काय करू? तुम्हाला कोणीतरी सांगायला महात्मा येणार आहे, तुम्ही भाग्यवान आहे म्हणे. मग तुम्ही हे भगवंताचे अवतार झाल्यानंतर ह्या ज्या भूमी आहे, हे वृंदावन, मथुरा, गोकुळ, हे सगळे मंदिरं राजा परीक्षिताने बांधले आहे. भागवतामध्ये, गोरखपूरच्या भागवतात शेवटी महात्मा आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कोणी सांगत नाही महात्मा. तर राजा परीक्षिताने मंदिर बांधलं. म्हणजे राजा परीक्षिताच्या शरीराकडून उद्धवांनी काय केलं? शरीराकडून सेवा करवली. काही वाचिक नामस्मरण करत होता, आणि धन, तन, मन आणि धन, तन, मन, धन राजाने व्यवस्थित भगवंताकरता, प्रजेकरता वापरलं. म्हणून देवाने मरणाची सोय केली की जा आणि त्याला माझं चरित्र सांग, असं आहे. आपण नुसतं आरतीत म्हणतो, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, आणि प्रसाद वाटता वाटता कधी संपून गेला. हे लोकांना वाटताच येत नाही. लोक पाहून वाटावा. नुसतं काय मिळालं नाही, चिक्कू 2-2 देऊन दिले. आणि आरती म्हणताना म्हणायचं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. मग आपण काय म्हणतोय बरं? वयोवृद्ध लहान मुलांनी म्हटलं प्रसादाचं हट्ट तर ठीक आहे, मध्यम वर्गाने पण म्हातारे चावलं जात नाही. तरी म्हणजे याचा अर्थ करुणा रस नाही आहे. ज्यांच्याजवळ करुणा रस असतो ना, ते प्रसाद मिळाला काय, पाहे प्रसादाची वाट, धुवनिया द्यावे ताट, बंधन करून घेतात. भगवंताचा सहवास हा मोठा प्रसाद. म्हणून ते म्हणतात, राजा परीक्षिताला सांगितलं, साधावयात्मलग्न सावधान ब्रिजाचे मन, तेने सांक्षेप आपण सायुज्य लग्न साधावे. सायुज्य 4 मुक्ती आहे, त्याच्यातली सायुज्यता मुक्ती आहे. 9वा अध्याय 342 होईल. सायुज्य लग्न साधा देवाशी, अनुसंधान कधी न चुकवावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परतेन सत्यमानावे. म्हणून राया एकुलते एक, चुकल्या अवचटे बालक, तो जेवी शोधे सकळ लोक, तेवी निज सुख साधावे. जसा एखादा बालक चुकला की तो त्याच्या आईला जसा शोधतो, त्याला दुसरं तुम्ही खायला द्या प्यायला, तो म्हणतो फक्त आई. त्याप्रमाणे
साधकाची अवस्था झाली पाहिजे. मला फक्त भगवान सकाळीच सांगितलं मी की फक्त परमात्माच, सद्गुरू तळमळ. काळाचा चपेट घात जव वाजवला नाही येथ, तव साधावया परमार्थ आयुष्य व्यर्थ न करावे. जोपर्यंत काळाची चाहूल लागलेली नाही आपल्याला, तोपर्यंत आपलं आयुष्य परमार्थात लावून घेतलं पाहिजे. चाहूल लागली म्हणजे काय, हे पांढरे झाले की लागली चाहूल. तर लोक म्हणतात पांढऱ्याचे काळे करता येतं काय, पांढऱ्याला घाबराचं काम आहे. हे दात गेले तर नवीन बसवता येतं. म्हणून ते म्हणतात साधोचिया निज स्वार्था, साधोने द्यावा उगवे सविता. निमेषे परमार्थ साध तत्वता साधती. परमार्थात वेळ घालवला पाहिजे. विषयात आयुष्यात घालवण्याकरता मनुष्य आपल्या साधन भक्तीची किंवा साधन ज्ञानाची हानी करून घेतो. म्हणून ते म्हणतात जे अमृत विकोनी कांजी प्याला, रत्ने देवोनी कोंडा घेतला, पर्वत फोडोनी तो टोळ धरिला, गज विकला इटासाठी. काय केलं म्हणे, कोणतंही आयुष्य कुठे गणित न लावता वापरलं, त्यामुळे आयुष्य. अरे मना तू शोक करशील किती, हे तव वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघी अंती जाईल. अरे 1 अरब पैसे, 60 कोटी, 10 लक्ष, सहस्र सगळे गेले आतापर्यंत. हे आता 22 टन सोनं सापडलं बिहारमध्ये. कोणाचं तरी होतंच का नाही पूर्वीचं, ते पडलं, ते सापडलं. जातं ते जमिनीमध्ये आणि पुन्हा वरती येतं आणि पुन्हा जमिनीतच जातं. सगळं गडप झाल्यावर बँकेचे लॉकर कुठे जातील. म्हणजे खाली जाण्याची सोय पद्धतशीर करतोय की नाही आपण. सगळी जमिनीत खाली गेल्यावर पुन्हा जेव्हा काही प्रजा उत्पत्ती होईल तर जळगावात जितक्या बँका आहेत तितक्या खाना निघतील. खेळत आहे. मातीला आलं, मातीतून वरती आलं, परत मातीत गेलं. जीवसुद्धा आले आणि गेले. असं चाललं आहे. आता ते टी व्हीवर सांगताना गूढ रहस्य की हे बा सगळं नाशाचं कारण दिसतं आहे. पर्वत पडणे, पाणी एका ठिकाणी पडणे, वाहने, अमुक होणे, नाशाचे कारण लक्षणं दिसायला लागली त्यांना. बरं थांबवू शकणार नाही आहे, काही करू शकणार नाही. मग काही लोक म्हणतात बंद कर बोलते, जाऊ दे आपलं डोकं खात, आपलं काय करतं. कारण त्या डोक्यात विचार करून तरी काय करणार आहे. हां, राजस्थानमध्ये ट्रॅक्टर वाहून गेलं. आता टॅली सहित पुढचं मशीन सगळं सगळं सगळं. मग तो 2 व्हीलरचं काय झालं असेल. 1च तास पाणी पडलं फक्त. अरे सगळं खेळून गेलं. आता ट्रॅक्टर सापडून जाईल, पण ते 2 व्हीलर कुठे सापडेल तर सापडो. ट्रॅक्टरवाला पक्का होता, तो करत होता. हे 2 व्हीलरवाले वरतून पाहत होते चालले. कारण यांची ताकद आहे ना खाली उतरून गाडी धरायची, त्याची ताकद होती. तर ह्या जगामध्ये नाशाची वेळ आली की हातचं सुद्धा सुटून जातं, मनुष्य सांभाळू शकत नाही. मग याच्याकरता हा 709 मास माथा, तव हिरण्यकश्यपूचे काय झाले आता. एवढी संपत्ती होती म्हणे त्याच्याजवळ. कारण पहिला संपत्तीचा मालक हिरण्यकश्यपूच होता. 14 चौकडी लंका नाथा, 99 सहस्ररायाच्या दशरथा. तेही गेले मृत्युबंधा, मागे कोणीच न उरले. नाथांनी सांगितलंय 14 कल्प मार्कंडा पडले, ते लोम हर्षण एक रोम झडले.
बादल्या भ्याचे निशमोडे एवढे रे मना, मरणात होई भृषंडीचा तो एक दिवस कुर्माचा, नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. नामदेव महाराज म्हणतात एवढ्याकरता तुम्ही भगवंताचा पंथ धरा, म्हणजे आयुष्याचा काहीतरी उपयोग होईल. रावणाचं बघा, त्याच्यानंतर हिरण्यकश्यपूचं बघा, मार्कंड्याचं बघा, भुषंडीचं बघा. आणि या केशवाला एवढीच विनंती आहे की देवा, ह्या विठ्ठलाचा आमचा जो पंथ आहे तो कायम राहू द्या, नाहीतर आमचं हे आयुष्य असंच वाया जाईल. मग हे आयुष्य वाया जाऊ नये याकरता काय करावं, तर सप्ताह. आता उद्या सप्ताहाचे फायदे आहे. हे 7 दिवस ते आहे, हे वर्षातून 2-3 वेळा सप्ताह करावे. म्हणजे 3 वेळा केले म्हणजे 21 दिवस होतात. म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह, भागवताचा सप्ताह, देवीचा सप्ताह, हे जे 3 सप्ते सांगितलेले आहे, याच्यामध्ये ज्ञानार्जनही होतं आणि माणसाला 365 दिवसातून 21 दिवस संयमानं राहायला मिळतं. हे जे सप्ताह दिलेले आहे. बरं, सप्ताह कुठून सुरू झाले, तर कालापासून 7 दिवसाचे गणना आहे. 7च लोक आहे, 7 चिरंजीव आहे, सगळं संसारामध्ये 7च फेरे आहे. म्हणून ती स्वरूपस्थिती सांगितली राजाला. आणि म्हणून राजा परीक्षिताला मुक्त होण्याकरता शुकदेवांनी 7च दिवसात कथा सांगितली. ती उद्या पाहू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही.